हॅलो नमस्कार, मी कल्लाकार आणि स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या यूट्यूब व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ ह्यासाठी बनवतोय कारण की इंस्टाग्रामवर मला इतके मेसेज येत होते की दादा तू इलस्ट्रेशन्स कसे बनवतो, तू ॲनिमेशन्स कसे करतो, कॅरेक्टर्स कसे तयार करतो, कोणता सॉफ्टवेअर वापरतो, कोणता ॲप वापरतो, कोणता ड्रॉइंग टॅबलेट वापरतो। इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवायला लागलोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती सगळी प्रोसेस दाखवणार आहे। इलस्ट्रेशन्स कसे बनवतोय, इलस्ट्रेशन्स कलरिंग कसे करतोय, ड्रॉइंग टॅबलेट कोणता वापरतोय, कसा वापरतोय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचसोबत आज आपण करणार आहे रिव्ह्यू एका ड्रॉइंग टॅबलेटचा। ही ड्रॉइंग टॅबलेट कोणता आहे हे मी तुम्हाला दाखवतो। तर ही आहे ते ड्रॉइंग टॅबलेट XP पेनचा डेको प्रो जेन 2 आणि याचा आज आपण रिव्ह्यू करणार आहे। मी पण आणखीन वापरलेला नाही, पण बघूयात ट्राय करून। मला आत्ताच आलं हे पार्सल आणि बघूयात आपण की याचा परफॉर्मन्स कसा आहे। याच्याने आपण ड्रॉइंग करून बघूयात, एक दोन इलस्ट्रेशन्स करून बघूयात आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर सुरुवात करूयात। ओके, तर ह्या बॉक्समध्ये सगळ्यात आधी काय काय ते आपण बघूयात। सगळ्यात वरी तर इथं ड्रॉइंग टॅबलेट आहे आणि ह्याला आपण थोड्या वेळानंतर पूर्ण उघडूयात। तोपर्यंत हे जरा बाजूला ठेवू। इथं हे नक्की स्टायलस केस असणार आहे। ह्याच्यामध्ये वजन तर चांगलं दिसायला लागले, फक्त स्टायलस केसचं वजन इतकं नसणार। ह्याच्या आतमध्ये नक्कीच दुसरं पण काहीतरी आहे। इथं स्टायलसच्या सोबतच त्यांनी दिलेले आहेत 8 एक्स्ट्रा निब्स। 8 मध्ये 4 ब्लॅक निब्स दिल्यात आणि 4 व्हाईट निब्स आहेत आणि सोबत इथं वरी ब्लूटूथ रिसिव्हर पण एक दिलेला आहे जे आपलं रिमोट कंट्रोलर कनेक्ट करण्यासाठी उपयोगी येते। त्यानंतर इथं बहुतेक तर गाईड असणार आहे। तर इथं सुरुवातीला इथं आहे एक वॉरंटी कार्ड। वॉरंटी कार्ड आहे 12 महिन्याचं इथं ड्रॉइंग टॅबलेटसाठी आणि त्यासोबत आहे ही क्विक गाईड। ह्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीबद्दल किंवा जी काही जनरल माहिती आहे ती माहिती दिलेली आहे। तसं तर ही जी ड्रॉइंग टॅबलेट आहे ह्याला ब्लूटूथने आपण कनेक्ट करू शकतो आपल्या PC सोबत किंवा जे काय आपला डिव्हाइस आहे त्याच्यासोबत। पण जर का ब्लूटूथचा ऑप्शन आपल्याकडे नसेल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी जर का होत नसेल तुमच्या PCला किंवा कशाला, तर इथं ह्यांनी दुसरं ऑप्शन जे दिलेलं आहे USB केबल दिलेलं आहे आणि ह्या C2C केबलनी जर का तुमच्याकडं कुठला स्मार्टफोन असेल किंवा लॅपटॉप असेल त्याला पण तुम्ही कनेक्ट करू शकता। ही एक ऑप्शन आहे जर का आपल्याला ब्लूटूथ कनेक्ट करायचं नसेल तर। त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे शॉर्टकट रिमोट। ह्याचा फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये 10 कस्टमायझेबल कीज आहेत। आपल्याला पाहिजे तशा ह्याला आपण मॉडिफाय करू शकतो आणि ह्या रिमोटला 10 आवर्स कंटिन्यू ह्याची बॅटरी लाईफ आहे असं यांनी सांगितलेलं आहे आणि 10 कस्टमायझेबल कीज असल्यामुळं आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण ते कस्टमाइज करू शकतो। आपल्याला पाहिजे तसे जे पण काय आपल्याला तिथं कीज पाहिजे असतील ते आपण अरेंज करू शकतो। दॅट्स इट, एवढंच होतं या बॉक्समध्ये। आता आपण ट्राय करून बघूयात की ह्याचा आपल्याला कसा फायदा होतो ड्रॉइंग करताना। इथं ह्या ड्रॉइंग टॅबलेटला USB पोर्ट दिले। इथं आपण कनेक्ट करू शकतो जर का आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नसेल पाहिजे किंवा ब्लूटूथ कनेक्ट जर होत नसेल तुमच्या डिव्हाइसला, तर ह्या पोर्टला कनेक्ट करून तुम्ही PCला केबल जोडून इथं डायरेक्टली पण कनेक्ट करू शकता विथ वायर। त्यानंतर इथं साईडला जे बटन दिले हे ह्यासाठी आहे की ॲट अ टाईम आपल्याला जर का 2 डिव्हाइसवर काम करायचं असेल तर हे बटन आपण 2 वर केलं की 2 डिव्हाइसला कनेक्ट होऊ शकते आणि इथं 1 वर असलं की हे एका डिव्हाइसला कनेक्ट असते। आणि ह्याच्या साईडला जे बटन आहे हे आहे ब्लूटूथ आपलं चालू करण्यासाठी। हे बटन 6 सेकंद दाबून धरलं की आपलं ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी चालू होईल आणि मग त्याच्यानंतर बंद करण्यासाठी पण सेम प्रोसेस। तर असे इथं ह्या टॅबलेटच्या वरच्या साईडला बटन्स दिलेले आहेत। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इथं जी XP पेनचा हे ड्राईव्ह दिसायला लागला हे डाउनलोड करून घ्यावं लागेल आपल्या PC मध्ये।
कारण की आपला जे ड्रॉइंग टॅबलेट आहे ते कनेक्ट करण्यासाठी आपल्याला ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. आणि त्याचसोबत ह्याच्यामध्ये आपल्याला जी आपली पेन्सची सेटिंग्स आहे, ही पेनची सेटिंग पण आपण इथं आपल्याला पाहिजे तशी चेंज करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. आणि त्याचबरोबर आपला जे रिमोट कंट्रोलर आहे त्याचे पण आपण कीज इथं मॉडिफाय करू शकतो. तर त्यासाठी हे डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे. हे आपल्याला XP पेनच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाते. ओके, तर सगळ्यात आधी तर आपण ह्याची प्रेशर सेन्सिटिव्हिटी तपासूयात की कशी आहे नक्की. कारण की ह्याच्यामध्ये एक वेगळा फीचर म्हणजे ह्याच्यामध्ये 16,000 प्रेशर लेवल यांनी सांगितले की याच्यामध्ये आहे. मग त्या प्रेशर लेवलचा नक्की काय फायदा आहे आपल्याला ड्रॉइंग करताना हे आपण आधी तपासून बघूयात. एक लाईन ओढतोय मी एकदम सिम्पली, ह्याच्यावरती मी काहीच प्रेशर लावलेलं नाही. आता ही जी लाईन आहे ह्याच्यावरती मी प्रेशर लावतोय. दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसायला असेल. आता ही फरक कशामुळे आहे तर ज्यावेळेस मी पहिल्यांदा ही लाईन ओढली मी एकदम कमी प्रेशर अप्लाय करतोय. ज्यावेळेस ही लाईन ओढतोय जरा जास्त प्रेशर अप्लाय करतोय. ही लाईन ओढतोय ह्याच्यापेक्षा तुम्हाला ही खालची लाईन जास्त डार्क दिसत असेल. आता हीच मी एकाच लाईनमध्ये तुम्हाला दाखवतो. इथं सुरुवातीला मी हळू कमी प्रेशर लावतोय, हळूहळू मी प्रेशर वाढवतोय, पुढं आणखीन जास्त वाढवतोय, त्याच्यानंतर आणखीन जास्त प्रेशर लावलं. जसं जसं मी याच्यावरती प्रेशर जास्त लावत जाईल तसं तसं ह्याची जी डार्कनेस आहे ती वाढत चालली आहे. ही फायदा आहे प्रेशर सेन्सिटिव्हिटी जास्त असण्याचा. आता समजा मी इथे एक रेष ओढतोय आणि ही रेष ओढल्याच्या नंतर मला ही रेष खोडायची आहे. तर इथंच याच्या बॅक साईडला स्टायलसच्या याने इरेझर दिलं आहे. आणि हे इरेझर कसं काम करतं आहे तर सिम्पली याच्यामध्ये फक्त आपण हे बॅक साईड घेऊन इथं इरेज करू शकतो. दिसलं? ही एक येता भारी फीचर दिला आहे याने की दुसरं तुम्ही तिथं जाऊन कुठलं टूल सिलेक्ट करण्याची गरज नाही किंवा काय नाही. सिम्पली एकदम बॅक साईडनी इरेज करू शकतो. आणि तेच स्टायलसच्या पुढच्या साईडनी ब्रश. ठीक आहे, तर ह्यावर आता एक कार्टून कॅरेक्टर बनवूयात. ह्या कार्टून कॅरेक्टरसाठी मी जे रेफरन्स फोटो घेतला आहे ही फोटो मी काढला होता आपल्या इथल्या आठवडी बाजारातून. आणि ह्याचंच एक कार्टून आपण तयार करून बघूयात. आत्तापर्यंत टॅबलेटचा परफॉर्मन्स चांगला वाटतोय, पण ज्यावेळेस एक ड्रॉइंग याच्यावर बनवू त्यावेळेस आपल्याला पूर्ण आयडिया येईल की नक्की कसं आहे. तर बघा आणि एन्जॉय करा. ओके, तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला जर का ड्रॉइंग टॅबलेट विकत घ्यायचा असेल XP पेनचा तर तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे माझ्याकडं. ते म्हणजे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यावर तुम्ही तिथं कलाकार XP ही आपला कुपन कोड आहे. ती कुपन कोड जर का टाकला तर तुम्हाला त्याच्यावरती त्या खरेदीवरती 5% डिस्काउंट मिळेल. खरेदी करा, मस्त मस्त इलुस्ट्रेशन्स बनवा, कार्टून्स बनवा, कल्ला करत राहा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.